नमस्कार. आज आपण शेलगाव थडी तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे गणेशराव तौर यांना उसाला आपल्या कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड धुळे या कंपनीचे मल्टीप्लायर म्हणून औषधी दिली होती. तर त्यांना त्या औषधीबद्दल काय वाटतं, ते समाधानी आहेत का नाहीत, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. तर तुम्हाला हे औषधी कोणी दिलं? आपल्या औषध आपले कुमारी पिंपळगाव सोळंकी दादा यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी बर. मला सांगितलं हां बुवा असं असं औषध आहे, हां तुम्ही वापरून पहा एक वेळेस. हां म्हटलं चला आता आपण बरेचसे औषध वापरतो, हां. ते औषध आपण वापरून पाहू, आला रिझल्ट बघू आपण. बर तर त्यांनी मला एक 10% मला फवारणी दिली. बर. शॅम्पल म्हणून एक म्हणलं फवारावं. हां त्याच्यानंतर त्यांनी दिल्याच्या नंतर मी फवारली. हां. फवारल्याच्यानंतर मला 15 दिवसांनी मला रिझल्ट चांगला रिझल्ट वाटला. हां. तेव्हापासून मी त्यांना फोन करून पुन्हा मागणी केली. डबल घेतलं तुम्ही? डबल 5 घेतलं. किलो यांनी नंतर हां. घेतलं. त्याच्यानंतर मला ऊसाला चांगला रिझल्ट आला. ऊसाला तुम्हाला चांगला रिझल्ट आला, आपण बघू शकतो. आणि ज्या प्लॉटला त्यांनी वापरलं नाही तो प्लॉट बी बघू शकतो. दोन्हीमधला फरक बघू शकता तुम्ही. सेंद्रिय शेतीचा आणि रासायनिक शेतीचा हा बदल आहे. तर इथं त्यांचे मित्र आहेत. तुम्ही त्यांचा ऊस अगोदर बघितला होता फवारणीच्या अगोदर? हां. तर आता फवारणीच्या नंतर तुम्हाला ह्या ऊसामध्ये काय बदल जाणवला? बराच फरक बसलो. बाकीचे शेजाऱ्याचे याचे त्याचे ऊस बघितले तुम्ही, हा, तर दोन्हीमधला काय फरक वाटला? त्याची वाढ झाली, कलर आला, कांड्याला लागला ऊस. कांड्याला लागला हा. आणि पानाची साईज पण रुंद आहे. पण रुंद आहे, विशेष म्हणजे आणि जे वापरलं नाही त्या पानाची साईज बारीक आहे. विशेष म्हणजे लागवड आपण उशिरा केलेली आहे. पुन्हा जानेवारी मध्ये लागवड आहे. हां. ऊसावर ऊस आहे. पुन्हा हा, 8 वर्ष झालं ऊसावर ऊस आहे. म्हणजे लगातार 8 वर्ष झालं ह्या शेतामध्ये तुम्ही सारखा ऊस घेतात. हा. म्हणजे जमीन तुमची आसुदी नाही, नाही नाही, जमीन ही नापीक झालेली असताना तुम्हाला याच्यामध्ये एवढा रिझल्ट आलाय. म्हणजे व्यवस्थित जर लवकर जर लागवड असती तर अजून ह्याच्यापेक्षा म्हणजे याच्यात तुम्हाला अजून चांगला रिझल्ट आला असता. ऊसाची उंची हे ते चांगलं वाढ झाली असती. हा, हा, याची माहिती यायला उशिरा पोहोचली. हा. असं म्हणजे तुम्ही यांना ते औषधी देण्यामध्ये उशिरा दिले, उशिरा दिले. यांच्यापर्यंत तुम्ही उशिरा पोहोचले. हा. नाही तर सुरुवातीपासून त्यांनी वापर केला असता तर याचे परिणाम आणखी वाढ. अजून फरक झाला. चांगले झाले असते. बरं, तुम्ही एवढ्या दिवसापासून ऊस करता, तर तुम्हाला हे वापरल्याच्या नंतर रासायनिक खत आणि आपलं जैविक औषधी मल्टीप्लायर ह्या दोन्हीमधला काय फरक वाटला? फरक असा आहे की आपण जे वापरतो, ठीक आहे, ते आपण वापरतो, त्याच्यासोबत हे जर वापरलं आपल्याला चांगला रिझल्ट येतो. हां जे आपण नुसतं सोबत दुसरी आपण वापरतो ना, हा. रिझल्ट येत नाही. तरी चांगला रिझल्ट आला. जेणेकरून तुम्ही पारंपरिक शेती करायला लागले, तर त्या शेतीमध्ये काय होत चाललं, शेतकऱ्याचा खर्च वाढत चालला. वाढचाल आणि ह्या रसायनाच्या अतिरिक्त वापरामुळे तुमच्या जमिनीची नापीकतेकडे वाटचाल सुरू झाली. आणि हे तुम्ही वापरल्यामुळं आजूच्या शेतकऱ्यामध्ये आणि तुमच्या ऊसामध्ये तुम्हाला किती फरक जाणवला? आता मी स्वतः म्हणजे ते स्वतः येतात आणि फरक तेच सांगतात की तुम्ही काय वापरलं. हां हां. मी त्याला सांगायला लागलो की मी हे वापरलं की बाबा असं वापरलं मी. कारण की मला सांगायची गरजच पडा ना, तेच सांगायला लागले की तुम्ही काय वापरलं. हां हां हां. इतका फरक समज तर मग हे आता बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का नाही? वापरायला पाहिजे, वापरायला. याच्यापासून शेतकऱ्याचा फायदाच होईल. फायदा. आणि जास्त महागायचं नाही ना, हां. दुसऱ्या खतापेक्षा स्वस्त आहे. एकदम आपल्या कंपनीनं शेतकऱ्याचा विचार करून हा, एकदम स्वस्त, सुरुवातीला समजा तुम्हाला फवारणीसाठी फक्त 300 रुपयाचं पाकिट आहे 250 ग्रॅमचं, हा. त्याचे 10 ते 12 पंप होते. तर आणि शेतकऱ्याला एकदम स्वस्त असं 30 रुपयाला टाकी पडती. आता मी तीन फवारणी केल्या आता. हा. पहिल्याच फवारणीमध्ये रिझल्ट आला सांगा. पहिल्या फवारणीत रिझल्ट आल्यामुळं तुम्ही फवारणी केली, तिसरी फवारणी केली. 3 फवारण्या केल्या. हा. बघा मित्रहो, हे प्रत्येक शेतकऱ्यानं करण्याची काळाची गरज आहे, जेणेकरून आपली जमीन कडक होत चालली. आणि दरवर्षी जर तुम्ही असंच रसायनाचं प्रमाण वाढत गेलात, तर कालांतरानं येणाऱ्या पिढीला आपल्या जमिनीमधून काहीही मिळणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येकानं आज याच्यातून बोध घेण्याची गरज आहे की गणेशराव सारखे प्रत्येक शेतकऱ्यानं थोड्या का प्रमाणात होईना, पण जैविक शेतीकडं आणि सेंद्रिय शेतीकडं वळण्याची गरज आहे.
तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे औषधी वापरायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याने ही औषधी वापरायलाच पाहिजे का नाही? बघायला पाहिजे एकदा. आपोआपच एकदा वापरलं का शेतकरी आपोआपच मागणी करतो त्याची. त्याच्यामुळं तुमचा शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्नामध्ये 1.5 पटीनं वाढ होणार आहे. आज आपण शेलगावला भेट दिली, त्यांच्या ऊसाची पाहणी केली आणि खूप छान वाटलं. ते पण समाधानी आहेत. धन्यवाद.